जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील घोरपडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। घोरपडी येथील रहिवासी अजिंक्य गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च रोजी रामनवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत बॅनर लावण्यावरून वाद निर्माण झाला। या वादानंतर रात्री 8:30च्या सुमारास BT कवडे रोड परिसरात पहिली झटापट झाली। यानंतर रात्री उशिरा सुमारे 11 वाजता अजिंक्य गवळी, त्यांचा भाऊ अक्षय गवळी आणि त्यांच्या मित्रांवर जाधव वस्ती मुंडवा परिसरात पुन्हा हल्ला करण्यात आला। यावेळी काशीराम मोघे आणि अभिषेक मोघे यांनी धारदार शस्त्राने अक्षय गवळीवर डोक्यात, पोटात, हातावर आणि पायावर वार करत गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे। हल्ल्यात हस्तक्षेप करण्यासाठी गेलेल्या इतर मित्रांनाही मारहाण करण्यात आली। जखमी अवस्थेत अक्षय गवळी यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिरवणुकीत झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आला असा आरोप पीडितांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी काशीराम मोघे, अभिषेक मोघे, नंदू थोरात आणि इतर 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। रामनवमीसारख्या पवित्र सणालाही अशा हिंसक घटनांनी गालबोट लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरवणुकीत झालेल्या वादातून अक्षय गवळी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीरावर तब्बल 70 पेक्षा जास्त टाके पडले आहेत। सध्या अक्षय गवळी यांच्यावर पुण्यातील KEM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान तक्रारदारांनी या प्रकरणात नवीन BNS कायद्याअंतर्गत कलम 109 लावण्याची मागणी केली आहे। हे कलम जुन्या IPC मधील 307 म्हणजेच खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। यासोबतच आरोपींची दिंड काढावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आली आहे। आता मुंडवा पोलिसांकडून पुढील तपास संत गतीने सुरू आहे। जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे। माझं नाव अजिंक्य आनंद गवळी सर। मी राहणार घोरपडी गाव, BT कवडे रोड। 26 तारखेला रामनवमीचा प्रोग्राम होता। त्या प्रोग्राममध्ये थोडा वादविवाद झाला होता। त्या वादविवादामुळे नंतर तिथे सगळ्यांना बाजूला हे मोठ्या लोकांनी येऊन सर्वांना बाजूला हे केले होते। तर त्याच्यानंतर तेवढ्या गोष्टीनंतर थोडी बाचीबाचा झाली होती। त्याच्यानंतर आम्ही आमच्या मित्राला सोडायला अमित परदेशीला रात्री कार्यक्रम संपल्यानंतर सोडायला मांजरीला चाललो होतो। मांजरीला जाताना त्यांच्याच काहीतरी 50-60 लोकांनी टोळक्यांनी येऊन घरापाशी येऊन मिरवणूक संपल्यानंतर की तुमचा मुलगा कुठे आहे, त्याला जीवेस मारतो म्हणून अशी धमकी घरच्यांना येऊन दिली। घरच्यांना येऊन दिल्यानंतर आम्ही चाललो होतो तिकडे। तर तिकडे त्यांचे 15-16 पोरं पुढच्या चौकात येऊन थांबले होते। त्याच्यामध्ये 4-5 जण आमच्या मागे पाठला करायला चालू झाला। आम्ही हडपसर रेल्वे स्टेशनकडे, मुंडवा पोलीस स्टेशनकडे जायच्या टायमाला तिथं हडपसर रेल्वे स्टेशन रोडला आमची गाडी वळली गेली। त्याच्या पुढे गेलो तर त्या हडपसर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे माझ्या भावावरती 4-5 जणांनी मिळून हल्ला केला। कोयत्याने हल्ला केला। त्याच्यामध्ये माझा भाऊ खूप गंभीर जखमी झाला। त्याच्यानंतर बंदूक दाखवण्यात आली होती। तुला मारूनच टाकतो जीवे, इथे आम्हाला सगळ्यांना धमकी अशी दिली। त्यात घाबरून आम्ही पहिल्यांदा ससून रुग्णालय इथे काढला। आरोपीची नाव काय, काशीराम मोघे, अभि मोघे, नंदू थोरात आणि इतर 3 लोक अजून आहेत त्यात, पण मला त्यांचे नाव नाही माहिती, पण मी फेसवरनं त्यांना ओळखतो। त्याच्यानंतर आम्ही ससून रुग्णालयाकडे धाव घेतला सर। धाव घेतल्यानंतर तिथनं माझ्या भावावरती उपचार चालू झाले। उपचार चालू झाल्यानंतर ते म्हणले खूप क्रिटिकल कंडिशन आहे, तर आम्ही करतोय हे गंभीर जखमी असल्यामुळे त्याला आम्ही मग तिथनं KEM हॉस्पिटलला पळून घेऊन गेलो। आम्ही तिथनं KEM हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार चालू झाला सर। त्याचं ऑपरेशन करण्यात आलं, काल ऑपरेशन करण्यात आलं, तरी सुद्धा आरोपी आत्ता पण मोकाट फिरत आहे बाहेर।
70 पेक्षा त्याच्यावरती जास्त टाके आहेत सर. तरी ते अजून आरोपीला अटक केलेली नाही आणि 109 गुन्हा नवीन तर तो दाखल जो पहिला 307 होता तो 109 केलेला आहे. तो गुन्हा ह्याच्यात दाखल केलेला नाही. एवढे टाके पडून गंभीर जखमी असून माझा भाऊ सर. तर आता काय मागणी आहे तुमची? सर आम्हाला गुन्ह्यात वाढ पाहिजे, बाकी काय सुद्धा नाही सर. आणि कायद्याच्या काचेट्यात जे बसल ते केलं पाहिजे फक्त. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.